बालेकिल्ला राखण्यामध्ये गोपीचंद पडळकरांना अपयश आलेलं आहे। निश्चितच आणि लातूरमध्ये आपण बघितलं असेल काँग्रेसची चांगली कामगिरी झालेली आहे। त्यानंतर सांगलीच्या कडेगावमध्ये देखील आता विश्वजित कदम यांच्या माध्यमातून आपला बालेकिल्ला राखण्यात त्यांना यश आलेलं आहे। 8 पैकी 7 जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत। त्यामुळे आता विजयी जल्लोष देखील तिथे कार्यकर्त्यांकडून निश्चितच सुरू होईल आणि काँग्रेसकडून देखील सुरू होणार आहे। महत्त्वाची बातमी, सांगलीच्या कडेगावात विश्वजित कदमांचा हा करिश्मा आपल्याला पाहायला मिळतोय। जिल्हा परिषदेच्या 8 पैकी 7 जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत। राज्यभरामध्ये काँग्रेसची कामगिरी फारशी चांगली नसली तरी देखील आपण पाहतोय लातूर असेल आणि आता पुढली एक मोठी बातमी, पुण्याच्या जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचीच हवा पाहायला मिळते आहे। राष्ट्रवादीने झेडपीच्या 4ही जागा जिंकलेल्या। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी, शिवसेना 3 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 1 जागा मिळालेली आहे। तर राष्ट्रवादीनं झेडपीच्या 4 जागा जिंकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या पाठोपाठ शिवसेना आणि त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आहे। वेल्हा पंचायत समितीवर सुद्धा राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला पाहायला मिळतोय। 4 पैकी 3 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत। वेल्हा पंचायत समितीवर ही राष्ट्रवादीनं आपला कब्जा केलेला आहे। निश्चितच आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे जिल्ह्यामध्ये एकूणच जोरदार अशी समाधानकारक कामगिरी, विजय उत्सवाकडे विजयी घोडदौड त्यांची सुरूच आहे। 4 पैकी 3 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। वेल्हा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं आपला झेंडा फडकवलेला आहे। वेल्हा पंचायत समितीनंतर आता लातूरमधलं चित्र पाहूयात। लातूरमध्ये भाजप 14, शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस 5, काँग्रेस 11 जागांवर आपल्याला पाहायला मिळतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 5 जागा आणि इतर 3 जागा। लातूरमधलं चित्र त्यानंतर बघूया पुढली एक महत्त्वाची बातमी, वेल्हा पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकलेला आहे। 4 पैकी 3 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे वेल्हा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आहे। एका जागेवर भाजपचा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि वेल्हा आपण बघितलं, वेल्हा असेल, आंबेगाव असेल, अनेक ज्या पंचायत समित्या आहेत यावर राष्ट्रवादी कब्जा करताना पाहायला मिळत आहे। आंबेगाव नंतर वेल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादीनं आपला विजय मिळवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे झेडपीमध्ये, पुणे झेडपीमध्ये सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस झाल्याचं पाहायला मिळतंय। श्रीकांत, राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या खास करून प्रचाराकडे बघितलं तर अजितदादांच्या दुःखद आणि अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी प्रचारही तेवढ्या मोठ्यानं केलेला नव्हता आणि तरीही हे जबरदस्त यश मिळताना दिसतंय। अर्थात घरोघरी जाऊन आम्ही केवळ प्रचार करणार, कुठल्याही मोठ्या रॅल्या निघणार नाहीत, प्रचार सभा होणार नाही, घेणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय त्यांचा झालेला होता। आणि त्यानंतर देखील आपण पाहतोय पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळताना दिसतंय। जिल्हा परिषदा असेल, पंचायत समित्यांमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसची हवा आपल्याला पाहायला मिळते। पुण्याच्या जुन्नरमध्ये देखील राष्ट्रवादीनं झेडपीच्या 4 जागा जिंकल्याचं आपण पाहतोय। शिवसेना 3, शिवसेना युपीटीला 1 जागा जाताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। त्यानंतर पुढली मोठी बातमी, काँग्रेस आणि महायुतीमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। महायुतीकडून काँग्रेस समोर एक मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। जवळपास सर्व जागांवर एक कडवी लढत पाहायला मिळते। महायुतीकडून काँग्रेस समोर एक मोठं आव्हान उभं करण्यात आलेलं आहे। एकीकडे महायुतीतले 3 मातब्बर पक्ष आणि दुसरीकडे काँग्रेस, अशी जबरदस्त फाईट पाहायला मिळाली। लातूरच्या आशिव गटामध्ये दिनकर मानेंना एक मोठा धक्का बसलाय। दिनकर मानेंची सून सदिच्छा माने यांचा पराभव झालेला आहे। सदिच्छा माने भाजपच्या उमेदवार होत्या आणि भाजपच्या अटीतटीच्या लढतीमध्ये भाजप उमेदवाराचा पराभव झालेला आहे। भाजपचे दिनकर माने हे भाजपचे माजी आमदार आहेत आणि त्यांच्या सुनेचा पराभव झालेला आहे। भाजपसाठी हा सगळ्यात मोठा धक्का पाहायला मिळतोय आणि कुठेतरी काँग्रेस आपल्या जागा, आपला बालेकिल्ला कायम राखताना दिसते। लातूर आशिव गटामध्ये दिनकर माने यांना मोठा धक्का बसलेला आपण पाहतोय। दिनकर माने यांची असून सदिच्छा माने यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। त्यामुळं सदिच्छा माने या भाजपच्या उमेदवार आहेत। भाजपसाठी मोठा धक्का, दिनकर माने माजी आमदार आहेत, त्यांच्यासाठी देखील हा मोठा धक्का मानला जातोय। लातूर आशिव गटातनं दिनकर माने यांना आता हा धक्का बसलेला आहे। त्यांच्या सून सदिच्छा माने यांना पराभवाचा सामना तिथे करावा लागलेला आहे। भाजपकडनं त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या होत्या। दिनकर माने हे माजी आमदार आहेत, मात्र त्यांच्या सून असलेल्या सदिच्छा माने यांना पराभवाचा सामना करावा लागला। त्यामुळे लातूरमध्ये आपण बघतोय काटेकी टक्कर पाहायला मिळते। महायुती आणि काँग्रेसमध्ये काटेकी, प्रत्येक जागेवर अटीतटीचा सामना पाहायला मिळतो आणि अटीतटीच्याच या सामन्यामध्ये सदिच्छा माने यांचाही पराभव झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक उमेदवार आपण जर बघितलं तर काँग्रेस सध्याच्या घडीला लातूर मधला मोठा पक्ष आहे झेडपी मध्ये आणि त्यामुळे
एकीकडे महायुतीचे तीनही पक्ष आणि दुसरीकडे अमित देशमुख असा प्रचाराचा झंझावात लातूरमध्ये पाहायला मिळाला होता आणि कुठेतरी काँग्रेस वरचढ ठरते आहे। पुढली मोठी बातमी आपण बघतोय लातूर मधलीच ही बातमी आहे। काँग्रेस महायुतीमध्ये काटेकी टक्कर आहे। महायुतीकडून काँग्रेस समोर मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। तिकडे आणखी एक महत्वाचं बातमी आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय। कोल्हापुरात भाजपनं काँग्रेसला तिथे डिवचलेलं आहे। आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय अशा पद्धतीच्या घोषणा त्या ठिकाणी दिल्या जात आहेत। उजगाव मधील भाजपच्या विजयानंतर हा जल्लोष सुरू झाला। तर प्रत्येक निवडणुकीमध्ये कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीचा प्रचार असेल। निवडणुकांच्या काळामध्ये बॅनरबाजी चर्चेमध्ये असते। संदीप, अगदी श्रीकांत, आपण बघितलं ही दोन पक्षांमधली लढाई नाही, ही लढाई आहे महाडी आणि बंटी पाटील यांच्यामधली लढाई। कारण उजगाव हा कोल्हापूर शहराच्या परिसरातला, कोल्हापूर शहराच्या बाजूचाच परिसर आहे। उजगाव गट जो आहे ते कोल्हापूर शहराला लागूनच असलेला आहे आणि त्या ठिकाणी बंटी पाटील आणि महाडिक यांची मोठी फाईट नेहमीच पाहायला मिळते आणि कुठेतरी या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते, या माडकांचे कार्यकर्ते बंटी पाटलांना दिवसताना पाहायला मिळतात। कारण बंटी पाटलांनी एक हाती लढत मोठा पक्ष होण्याचा मान मिळवलेला होता। महापालिका निवडणुकांमध्ये त्यांनी मोठा विजय मिळवलेला होता आणि त्यानंतर आता भाजपचा विजय होताना दिसतो। त्यामुळे भाजपनं आता काँग्रेसला डिवचण्याचा हा काहीसा प्रकार केलेला आपण बघितलेला आहे। आता विजयी जल्लोष अर्थातच विजयी उमेदवारांकडनं ठिकठिकाणी सुरू झालेला आहे। उजगाव मधलं हे चित्र आपण पाहतोय। कोल्हापुरात भाजपनं काँग्रेसला डिवचलेलं आहे। अगदी प्रत्येक निवडणुकीमध्ये बंटी पाटील एखादी टॅगलाईन घेऊन येतात आणि कणका पाडायचा आमचं ठरलंय, त्यानंतर आता वेगवेगळ्या टॅगलाईन खाली त्या निवडणुका लढवत असतात। आता कसं कोल्हापूर म्हणशील तसं, मात्र आता भाजपच्याच कार्यकर्त्यांनी एक टॅगलाईन दिली आहे, आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय आणि बंटी पाटलांना डिवचण्याचा प्रयत्न उजगाव मधल्या या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विजयानंतर केलेला आहे। उजगाव मधली ही दृश्य आपण पाहतोय। भाजपकडनं आता जल्लोष साजरा केला जातोय। गुलालाची मुक्त हस्ते उधळण त्या ठिकाणी झालेली आहे। महिला वर्गाकडनं देखील मोठा जल्लोष या ठिकाणी साजरा केला जात असतानाची ही सगळी दृश्य आहेत। ढोल ताशांचा गजर आहे, फटाक्यांची आतषबाजी केली जाते। भाजपला विजय मिळालेला आहे, त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हा जल्लोष केला। ही खरं तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आणलेली घोषणा आहे, ती राज्यभर फिरताना दिसते। सोशल मीडियावर देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आता राज्यभरात निवडणुकांमधील निकालाच्या नंतर विजयी उमेदवारांकडनं, त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं त्या घोषणेचा पुन्हा एकदा पुनरुच्चार होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कोल्हापूरमधली दृश्य आहेत। भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी पाहूयात पुढे। शिक्रापूर सणसवाडीत राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झालेला आहे। मोनिका हारगुडे 24,115 मतांनी विजयी झालेले आहेत। शिक्रापूर गणातून रामभाऊ सासवणे एनसीपीचे विजयी ठरलेले आहेत, तर सणसवाडी या गणातून अपक्ष कोमल ढेरंगे यांनी देखील विजय प्राप्त केलेला आहे। अगदी 24,000 मतांनी विजयी झालेत की 24,115 मतं त्यांना मिळालेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। याचं कारण असं, जिल्हा परिषदेमध्ये 24,000 मतांनी विजय होणं अवघड आहे। रायगडच्या उरणमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा आपल्याला पाहायला मिळतोय। जासई गटात काँग्रेसचे मनीष पाटील हे विजयी ठरलेले आहेत। पंचायत समितीवर शेकापच्या निर्मला घरत यांनी विजय प्राप्त केलेला आहे। शेकापच्या प्रियंका मढवी देखील तिथे विजयी झाल्याचं आपण पाहतोय, तर रायगडच्या उरणमध्ये आपण पाहतोय त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचाच पुन्हा एकदा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय। महायुती 34 तर महाविकास आघाडी 16 जागांवर विजयी झाली आहे। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी 10 जागा मिळताना दिसत आहेत। जनसुराज्य पक्षाचे 4 उमेदवार कोल्हापुरात विजयी झाले।
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचा आज बोलबाला पाहायला मिळतोय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुती 34, महाविकास आघाडी 16 जागांवर विजयी झालेली आहे. तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीला प्रत्येकी 10 जागांवर विजय मिळवण्यात यश आलंय. विनय कोरेंच्या जनसुराज्य पक्षाचे 4 उमेदवार विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे कोल्हापूर ग्रामीणमध्ये सुद्धा आणि कोल्हापूरच्या झेडपी पंचायत समित्यांमध्ये सुद्धा महायुतीचा बोलबाला आहे.